मुंबईसह उपनगरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। वसई, विरार आणि नवी मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावली आहे, तर रायगड, ठाणे जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला असला तरीही मुसळधार पावसामुळे नदीवरील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचं साहित्य हे वाचवताना मजुरांची मात्र तारांबळ उडाली आहे। राज्यात पावसानं सरासरी गाठली असून राज्यभरात आतापर्यंत 52% पेरण्या झाल्यात। लातूर विभागात झालेल्या दमदार पावसामुळे वेगानं पेरण्या झाल्यात। कोकणात पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून पुढील आठवड्यापासून रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे। दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर दर मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादन शेतकरी संघर्ष समितीने आजपासून आंदोलनाची हाक दिली आहे। आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी किसान सभा, समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते आणि आंदोलकांची दूध उत्पादन शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे। सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर हे 100 पार गेलेत। शेवग्याच्या शेंगांचा दर हा प्रति किलो 160 ते 200 रुपये झाला असून टोमॅटो आणि भेंडींची प्रति किलो 80 ते 100 रुपये दराने विक्री होतीये। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहू येथून आज दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। यंदा 339वी पालखी सोहळा असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी इथं दरड कोसळणाऱ्या ठिकाणी जिओ नेटिंगचं काम पालिकेनं हाती घेतलंय। त्यापाठोपाठ आणखी कुठे अशा जाळ्या बसवता येतील याची चाचपणी पालिकेनं सुरू केली आहे। दरम्यान मुंबईत गेल्या 30 वर्षात दरड कोसळल्यामुळे जवळपास 290 जणांचा मृत्यू झालाय, तर 300 जण जखमी झाले होते। दरडींचा धोका असणाऱ्या ठिकाणी सुमारे 22,000पेक्षा अधिक रहिवासी जीव मुठीत धरून राहत आहेत। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुजारी आणि कर्मचाऱ्यांसह पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराची पाहणी आणि विकास कामांचा आढावा घेतलाय। यावेळी विकास आराखड्याला मदत व्हावी या उद्देशाने तुळजाभवानी देवस्थानाच्या शिष्टमंडळाने पाहणी केली आहे। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरून न्यायालयानं पालिकेचे कान टोचलेत। अतिमहत्त्वाच्या व्यक्ती असल्यावरच मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, इतर वेळेस मात्र सामान्य नागरिकांना पदपथावरून चालणं देखील मुश्किल होतं, अशा शब्दात न्यायालयानं कानउघडणी केली आहे। त्यामुळे या फेरीवाल्यांवर आता पालिका आणि मुंबई पोलीस आयुक्त संयुक्त कारवाई करणार आहेत। राज्यात गेल्या वर्षभरात 19,611 नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर यापैकी 55 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर हिवतापामुळे जवळपास 19 जणांचा मृत्यू झालाय। हेच प्रमाण आता 2022-23 मध्ये जवळपास निम्म्यावर होतं। पावसाळ्यात वसईतील पर्यटन स्थळांवर मौजमजा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात, मात्र कधी अतिवृष्टीमुळे तर कधी हलगर्जीपणामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात येतो। हे लक्षात घेता वसई तालुक्यातील पर्यटन स्थळांवर 8 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयानं ही मनाई जारी केली आहे। पंतप्रधान आवास योजनेत राज्यातील 409 शहरात 19,40,000 घरं बांधण्याचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं असलं तरी आतापर्यंत फक्त 8,42,000 घरं पूर्ण झाली आहेत। 31 मार्च 2024 अखेरपर्यंत 1,630 प्रकल्पात 13,65,000 घरांना मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी 11,16,000 घरांचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालंय। BCA, BBA, BMS, BBS अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता घेण्यात आलेली CETचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन ID वरती जाऊन निकाल पाहता येणार आहे। 10वीला 90% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि प्रवेशाकरिता कॉमर्सकडे असलेला कल यामुळे यंदा कॉमर्सचा कट ऑफ जो आहे तो वाढलाय। त्या तुलनेमध्ये कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असून सायन्सचा कट ऑफ मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी त्यांचं म्हणणं मांडलंय। राज्यातल्या आरक्षणाच्या मागून जातीय तेढ निर्माण होऊ शकतं, मात्र त्यात राजकारण न आणता आंदोलन व्हावीत, नाहीतर दोघांच्यात भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होईल असं वक्तव्य त्यांनी केलंय। 2024-25 साठी महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प मांडणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे।
दरडोई उत्पादना आणि उत्पन्नाबाबत महाराष्ट्राची घसरण झाली आहे। 2022-23 मध्ये राज्य 5व्या स्थानी होतं, मात्र थेट परकीय गुंतवणुकीत राज्यानं अव्वल स्थान मिळवलंय, तर कर्जाचा डोंगर तब्बल 7 लाख कोटींवर पोहोचलाय। बीडच्या मातोरी गावातील बस स्टँडवरती ही दगडफेक झाली असून काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र आता परिस्थिती घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यातील अंबडमध्ये पोलिसांनी अवैधरित्या गुटखा तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यात। पोलिसांनी टेम्पोमधून नेणारा 45 लाखांचा गुटखा जप्त केलाय। त्यांच्याकडून 15 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय। वसईतील महावितरणाच्या गलथान कारभारामुळे एका चिमुकल्याचा बळी गेलाय। डिसोजा रुग्णालयाजवळ उघडी डीपी बॉक्समधील वायरमुळे शॉक लागून 9 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांनी महावितरणाविरोधात संतप्त कारवाई केली आहे। शहापूर तालुक्यातील शेई गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। बिबट्यानं रात्रीच्या वेळेस अंगणात बांधलेल्या कुत्र्यावरती हल्ला केलाय। बिबट्याचा हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय। भारतीय संघानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे। अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या उत्कृष्ट गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजीनं कंबरडं मोडलंय, तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियानं एकतर्फी विजय मिळवत तब्बल 10 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे। बाणगंगा तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचं नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिका प्रशासनाला दिल्यात। आयुक्तांनी बाणगंगा तलावाच्या कामांची पाहणी केली, त्यावेळेस त्यांनी हे निर्देश दिले। कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या चाचण्या पूर्ण झाल्यात। त्यामुळे आता भुयारी मेट्रो सेवेत दाखल करण्यासाठी अंतिम चाचणीला लवकरच सुरुवात होणार असून सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होणार आहे। मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनल इथं पायाभूत कामासाठी 1 ते 30 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे 30 जूनपासून पुढील 1 महिना मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरती धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस ही LTT ऐवजी पनवेलपर्यंत धावेल आणि पनवेलवरूनच सुटेल अशी माहिती समोर येते आहे। पनवेल महानगरपालिकेने पनवेल, कामोठे, कळंबोली आणि खारघर या परिसरातून 1 मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला असून 55,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। मागील अनेक वर्षांमध्ये 1 मेट्रिक टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची पनवेल महापालिकेची ही पहिलीच वेळ आहे। राज्यात आतापर्यंत 24,36,399 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला। गेल्या वर्षी 1 रुपयांमध्ये पीक विमा या योजनेचा 1,70,00,000 शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता, तर यंदाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय। 15 जुलै ही पीक विम्यासाठी शेवटची तारीख असणार आहे। पुण्यातील भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरींनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे। मी जे बोललो ते माझं वैयक्तिक मत होतं। माझ्या वक्तव्यामुळे अजितदादांच्या किंवा तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं सुदर्शन चौधरींनी म्हटलंय। राष्ट्रवादीकडून सर्व प्रवक्त्यांना नोटीस देण्यात आली आहे। पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून युतीबाबत बोला, उलटसुलट वक्तव्य करू नका अशी तंबी प्रवक्त्यांना देण्यात आली आहे। अमोल मिटकरींनी महायुतीबाबत वक्तव्य केलं होतं। दरम्यान मिटकरींमुळे नोटीस काढली का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। प्रवक्त्यांना दिलेल्या नोटीसीनंतर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे। महायुती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलाय। त्यांना पण सांगा महायुती धर्म पाळायला, ते काहीही बोलतील आणि आम्ही शांत बसू, असं होणार नाही असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय। महायुतीचं सरकार हे मलिदा आणि कमिशनच्या मागे लागले असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। आता फक्त 4 महिनेच महायुतीचं सरकार असेल, त्यानंतर मलिदा खाणाऱ्यांना आम्ही सत्तेतून बाहेर फेकू, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर घोटाळेबाजांना धडा शिकवू असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। बीडमधील शिवसेना आणि एनसीपी पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। शिवसेना पदाधिकाऱ्यानं बजरंग सोनावणेंना मदत केल्याचा आरोप करण्यात आलाय। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, मात्र या व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र खळबळ उडाली आहे।
बीडमधील कथित ऑडिओ क्लिपमधील आवाज हा माझा नाही असा दावा शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी केलाय। या ऑडिओ क्लिपबाबत चौकशी करून ज्यांनी कोणी हे घडवून आणलंय त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील शिवराज बांगर यांनी केली आहे। बीडमधील शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडेंच्या कार्यालयाच्या तोडफोडीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय। प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल। या तोडफोडीमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी म्हटलंय। भाजप नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेवरती वर्णी लागणार आहे। विधान परिषदेवरती येताच पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडेंना ताकद देऊन भाजप झालेलं नुकसान विधानसभेमध्ये भरून काढणार असल्याचं दिसतंय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहा ॲक्शन मोडवर आले आहेत। जुलैच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि हरियाणामध्ये सुद्धा अमित शहा दौरा करणार आहेत। वरुण धवनच्या बेबी जॉन चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती। त्यानंतर आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे। येत्या 20 डिसेंबरला बेबी जॉन हा चित्रपट रिलीज होणार असून वरुण बरोबर अभिनेत्री कर्थी सुरेश या हिंदी चित्रपटामध्ये पदार्पण करणार आहेत। रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला पील ही वेबसिरीज काही दिवसांपूर्वी याची घोषणा करण्यात आली। आता या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय। फार्मास्युटिकल उद्योग क्षेत्राचं जग नेमकं कसं असतं ते या संपूर्ण ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे। पीलमध्ये रितेश देशमुख प्रकाश चौहानचं पात्र साकारणार आहे। विधात्यानं तळहातावर लेखलेल्या आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का असा प्रश्न उत्तर देणारी लाईफलाईन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। 2 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमामध्ये अशोक सराफ पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत। त्याचबरोबर माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, समीरा गुजर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असेल। प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी कोकणात गेले होते। कोकणातील खास व्हिडिओ प्रथमेशनं सोशल मीडियावर शेअर केलाय। लग्नानंतर पहिल्यांदाच गावी गेलेल्या जावयाचं घोसाळकरांनी जोरदार स्वागत केलंय। कोकणातील सुंदर मंदिरं, हरिहरेश्वरचा समुद्र किनारा, उकडीचे मोदक आणि भर पावसात कोकणातील रस्त्यावर प्रथमेश आणि क्षितिजानं बाईक राईडचा आनंद घेतल्याचा व्हिडिओ पाहायला मिळतोय।